हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? कसे आहेत सगळे? मजेत ना? नक्की मजेत असायलाच पाहिजे. तर आजचा हा ब्लॉग खास तुमच्यासाठी स्पेशल असं काही नाही आहे, पण असं होतं की 2 दिवसापासून यूट्यूबला काही व्हिडिओ नाही येते, काही नाही. तर त्याचं कारण असं होतं की भैयाची तब्येत खराब होती. भैया म्हणजे माझं बाळ, तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस असतात. त्याची तब्येत खराब होती, त्याला हाय ग्रेड फीवर होता, लूज मोशन्स वगैरे. तो फायनली आज थोडासा ठीक आहे, आज खेळतो आहे. त्याच्या याच्यामध्ये थोडंसं बरं वाटतं त्याला. त्याच्यामध्ये त्याला कॅरम आणून दिल्यामुळं तो अजूनच खुश आहे आणि तो खेळत आहे, बाहेर बसलेला आहे. तर त्याचं अजून दुसरं एक कारण आहे की व्हिडिओ न टाकण्याचं. थोडा कंटाळा केला बनवण्यासाठी. म्हणजे मी मागच्या 2-3 दिवसापासून एक कादंबरी वाचत आहे, ज्या कादंबरीचं नाव आहे श्रीमान योगी. त्याचे लेखक आहेत रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. पाहू शकता तुम्ही, माझ्याकडे आहे ती, हे बघा. तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. फ्रेंड, खूप छान कादंबरी आहे आणि कादंबरीचा सार पण खूप सुंदर आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील झालेले पराक्रम, जडणघडण, त्यांनी घडवलेलं महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीनं घडवलं, कसं नाही, याची सविस्तर आणि डिटेल्स पूर्ण या कादंबरी आहेत. मला आवडली, तुम्हालाही नक्की आवडेल. एकदा वाचून पहा आवर्जून आणि वाचल्याच्या नंतर मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. म्हणून एकदा वाचायला घेतल्याच्यानंतर सोडण्याचं मनही होत नाही, इतकी सुंदर कादंबरी आहे. माझी पूर्ण नाही वाचून झाली, माझ्या पाठीमागे जॉब वगैरे सर्वच काही असतो म्हणून माझी थोडीच झालेली, पण अर्धी झाली. मी रेग्युलर वाचत आहे, माझं वाचणं चालू आहे आणि फायनली पूर्ण वाचणं झाल्यावर मी तुम्हाला सर्वांना नक्कीच सांगेल की कशी वाटली मला पूर्ण आणि पूर्ण कादंबरीचा सार. पण सध्या मी जिथपर्यंत वाचलेली आहे तिथपर्यंत खरंच खूप सुंदर कादंबरी आहे. महाराजांच्या आईवडिलांची झालेली धावपळ, शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं बालपण, विवाह, त्याच्यानंतर त्यांचा मुघलशाही व आदिलशाहीशी झालेला संघर्ष, त्याच्यातून त्यांनी निर्माण केलेलं राज्य आणि आपल्यासारख्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ही धडपड केली. एक स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून त्यांनी ही धडपड केली. याची सविस्तर माहिती या बुकमध्ये आहे. खूप सुंदर आहे कादंबरी, नक्कीच वाचा. खरंच आपण नशीबवान आहोत. आपण शिवराज्यामध्ये राहतो आणि त्यांच्या राज्यामध्ये राहून जर आपल्याला त्यांच्याबद्दलच माहिती नसेल तर असं नसायला पाहिजे, बरोबर आहे ना? सर्वांना माहीत आहे. तर ती कादंबरी तुम्ही नक्की वाचा, खूप सुंदर आहे. आणि वाचून दुसऱ्याला पण सार सांगा त्या कादंबरीचा. आणि वाचून झाल्यावर मला पण मेसेज करून, कमेंट करून सांगा जर कोणी वाचली तर, हा व्हिडिओ पाहून नक्कीच कशी वाटली. तर मी माझा फायनली पूर्ण व्हिडिओ कादंबरीचा वाचणं झाल्यावर टाकेल पूर्ण डिटेलमध्ये. पण सध्या तरी मी कुठपर्यंत आली वाचायला तुम्हाला सांगते. शाहिस्तेखानाची फजिती हा पार्ट आणि हा पार्ट माझा पूर्ण वाचून झालेला आहे. त्याच्या पुढचा पार्ट चालू केलेला आहे. तिथपर्यंत तरी खूप रंजक कादंबरी आहे. त्याच्या पुढचा भाग वाचल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच कळवेल मी. थँक्यू.